student. Today we discuss chapter number 7, which is the wave optics. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला 11वीचा जो पार्ट आहे तो आधी स्टडी करावा लागेल, डिस्कस करावा लागेल. तर आपण हा जो पार्ट आहे हा आपण 11वी मध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. हे माहित असल्याशिवाय आपण 12वीचा जो कंटेंट आहे त्याच्याकडे डायरेक्ट वळू शकत नाही. तो सुरुवात आज इंट्रोडक्शनने करूया. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. आता मोनोक्रोमॅटिक लाईट कशाला म्हणायचं? द लाईट which have single wavelength is called as monochromatic light. म्हणजे अशी लाईट की जिची वेव्हलेंथ काय असते, कॉन्स्टंट असते, त्याला आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक लाईट. फॉर एक्झाम्पल लेझर लाईट ही कॉन्स्टंट वेव्हलेंथची लाईट असते. ठीक आहे. नंतर पुढे आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे दोन टाइप्स असतात. तर रिफ्लेक्शन मध्ये आपण जो सरफेस घेतो तो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. म्हणजेच काय, समजा हा सरफेस आहे, हा जर आपल्याला रिफ्लेक्टिंग सरफेस दाखवायचा असेल तर ह्याची जी दुसरी बाजू जी असते ती काय करावी लागते, आपल्याला पॉलिश्ड करावी लागते. म्हणजे आपण रोज जो समजा घरामध्ये आरसा वापरतो हा कसा आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. त्याच्यावर लाईट इन्सिडेंट झाली की त्या लाईटचं काय घडून येतं, त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्शन घडून येतं. ठीक आहे. आता समजा ही लाईट इन्सिडेंट झाली, हा काय झाला, इन्सिडेंट रे झाला. ठीक आहे. हा इन्सिडेंट रे जिथे इन्सिडेंट होतो तिथं आपण काय करत असतो, नॉर्मल ड्रॉ करत असतो. तर ह्या इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी जो अँगल तयार केलाय त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडेंट रिप्रेझेंटेड बाय आय. तर हा जो सरफेस आहे हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. म्हणजे लाईट इन्सिडेंट झाला, ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये लाईटचं काय घडून येतं, रिफ्लेक्शन घडून येतं. तर ह्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन. हा झाला इन्सिडेंट रे, हा झाला रिफ्लेक्टिंग रे. ह्या रिफ्लेक्टिंग रेनी ह्या नॉर्मलशी जो अँगल तयार केलाय त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, आणि हे काय दाखवलंय आपण, रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहत असतो. 3 लॉज आहेत. पहिला लॉ काय सांगतो, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे या नॉर्मलच्या काय असतात, अपोजिट साइडला असतात. सेकंड लॉ काय सांगतो, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. हे तिघही कसे असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. आणि तिसरा आणि महत्वाचा नियम काय सांगतो, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. जर हा 30 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा कितीचा असणार आहे, 30 डिग्रीचाच असणार आहे. हा समजा 40 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा कितीचा असेल, 40 डिग्रीचा असेल. तर ह्याला आपण काय म्हणतो, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. काय काय सांगितलं, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. सेकंड, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. अँड थर्ड अँड इम्पॉर्टंट, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर हे काय झालं, रिफ्लेक्शन झालं. नंतर पाहायचं आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. तर हा जो सरफेस आपण पाहिला होता हा रिफ्लेक्टिंग सरफेस दाखवला होता. आता आपल्याला कसला सरफेस दाखवायचा आहे, रिफ्रॅक्टिंग सरफेस दाखवायचा आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेस आपण असा दाखवतो. ठीक आहे. आता हा रिफ्रॅक्टिंग सरफेस झाला, याचा अर्थ लाईट जर इन्सिडेंट झाला तर तो लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाणार आहे. ह्याला समजा आपण मीडियम फर्स्ट म्हणू आणि ह्याला मीडियम सेकंड म्हणू. तर ज्यावेळेस सरफेस हा रिफ्रॅक्टिंग असतो, समजा काच आहे, काचेवर जर प्रकाश पडला तर तो काचेच्या आतमध्ये जातो, एअर मीडियम मधून काचेमध्ये जातो. तर हे समजा एअर मीडियम आहे पहिलं मीडियम, आणि दुसरं कोणतं मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे. मग ते काच असेल किंवा वॉटर असेल तर हे डेन्सर मीडियम झाले. आता हा इन्सिडेंट रे इन्सिडेंट झाला,
जिथे इन्सिडेंट झाला तिथं आपण काय करतो, नॉर्मल ड्रॉ करतो. तर ह्या इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी जो अँगल तयार केलाय त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडेंट रिप्रेझेंटेड बाय आय. नंतर आता मीडियम जर चेंज झालं नसतं तर लाईट हा कसा गेला असता, सरळ स्ट्रेट लाईन मध्ये गेला असता. लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल इन द स्ट्रेट लाईन इन सेम मीडियम. मीडियम जर सेम राहत असेल तर लाईट हा सरळ स्ट्रेट लाईन मध्ये जातो. पण इथं मीडियम चेंज झालंय त्याच्यामुळे लाईट हा काय होईल, डायरेक्शन चेंज करेल. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथं लिहिलंय पहा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचा अर्थ काय, when light is traveling from one transparent medium into the another transparent medium, it changes its direction. Such phenomenon is called as refraction of light. लाईट हा जर एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल तर तो सरळ स्ट्रेट लाईन मध्ये न जाता स्वतःचा पाथ काय करतो, चेंज करतो. त्याला म्हणायचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपल्याला त्याचे लॉज पाहिजे. पहिला लॉ काय सांगतो, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. दुसरा काय सांगतो, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. आणि तिसरा आणि महत्वाचा जो स्नेल्स लॉ म्हणतो त्याला आपण, तर काय स्नेल्स लॉ, स्नेल्स लॉ म्हणजे थर्ड लॉ जो आहे तो स्नेल्स लॉ संदर्भात आहे. तर स्नेल्स लॉ काय सांगतो, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू constant and this constant is called as refractive index of second medium with respect to first medium. ठीक आहे, काय म्हणलं, स्टेटमेंट काय सांगितलं, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. तर हे काय झाले, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन झाले. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये पहिला लॉ काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. सेकंड, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाइज इन द सेम प्लेन. अँड थर्ड, sign of angle of ratio of sin of angle of incident to the sin of angle of refraction is constant, which is called as refractive index of second medium with respect to first medium, which is called as represented by mu21. वाचन कसं करायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. नंतर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम ह्याची डेफिनेशन पाहायची आहे. तर त्याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे, आता मी सिम्बॉल फॉर्म मध्ये लिहितो म्हणजे आपलं लिखाण कमी होईल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. This ratio is called as refractive index of second medium with respect to first medium. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू, पहिल्या मीडियमची व्हेलॉसिटी आपण समजा V1 दाखवली, दुसऱ्याची V2 दाखवली, किंवा असंही लिहिता येईल C1 अपॉन C2. फीच्या ऐवजी फक्त C सिम्बॉल वापरला. C1 म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, आणि C2 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. आता फर्स्ट मीडियम ही एअर असू शकतं किंवा फर्स्ट मीडियम हे डेन्सर सुद्धा असू शकतं. लाईट कुठून कुठं जातोय त्याच्यानुसार हे ठरलं जातं. ठीक आहे, तर हे झालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. हेच जर मला समजा वेव्हलेंथ साठी लिहायचं असेल तर हे कसं लिहिता येतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. आता λ1 म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, आणि λ2 म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. ठीक आहे, द रेशो ऑफ
wavelength of light in first medium to the wavelength of light in second medium is called as refractive index of second medium with respect to first medium. हे झालं वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये. आणि जर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर असं लिहायचं. ठीक आहे. तर ह्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करता आले पाहिजेत. समजा आपण असं लिहूया, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. आता हे इक्वेशन जर मला व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर असं लिहायचं व्ही ए अपॉन व्ही जी. आणि वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये काय येईल, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा जी. ठीक आहे. आणि हेच जर मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर असं लिहावं लागतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. म्हणजे सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती घ्यायचा आणि फर्स्टचा खाली घ्यायचा. इथं मात्र आपण फर्स्टचं वरती घेतो आणि सेकंड मीडियमचं खाली घेत असतो डिनोमिनेटरला. ठीक आहे. आता हेच जर मला रिफ्रॅक्टिव्ह असा लिहायचा असेल तर काय येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू म्यू जी अपॉन म्यू ए. ठीक आहे. तर ह्या फॉर्म्युलांचा वापर करून आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. तर हे काय झालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम झालं. आता पुढे काय पाहायचं आपल्याला, ग्लासिंग अँगल. आता ग्लासिंग अँगल म्हणजे काय की हा समजा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, सॉरी हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेस दाखवूया. हा समजा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे किंवा कोणताही सरफेस दाखवता येईल. आता मी दोन्ही दाखवतो. समजा हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ठीक आहे. तर ह्या इन्सिडेंट रेनी ह्या सरफेसची जो अँगल तयार केलेला असतो ह्याला काय म्हणायचं, ग्लासिंग अँगल. जिथं इन्सिडेंट झाला तिथं नॉर्मल ड्रॉ करत असतो आणि ह्यातला अँगल कोणता असतो, अँगल ऑफ इन्सिडेंट. तर ह्या इन्सिडेंट रेनी ह्या सरफेसची जो अँगल तयार केलाय त्याला काय म्हणायचं, ग्लासिंग अँगल रिप्रेझेंटेड बाय थिटा जी. आता समजा प्रॉब्लेम मध्ये थिटा जी दिला असेल आणि अँगल ऑफ इन्सिडेंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथला अँगल टोटल किती आहे, 90 डिग्रीचा आहे. म्हणजे आय प्लस थिटा जी इज इक्वल टू काय झालं, 90 डिग्री. म्हणजेच आय इज इक्वल टू काय येईल, 90 डिग्री मायनस थिटा जी. तर प्रॉब्लेम मध्ये उल्लेख कसा केलाय ते पाहायचं. इन्सिडेंट रेनी सरफेसचे अँगल केलेला आहे का इन्सिडेंट रेनी नॉर्मलचे अँगल केलेला आहे. नॉर्मलशी केला असेल तर तो अँगल ऑफ इन्सिडेंट झाला आणि इन्सिडेंट रेनी सरफेसशी केला असेल तर तो ग्लासिंग अँगल झाला. ठीक आहे. आणि जर रिफ्रॅक्शन असेल तरी सुद्धा तसंच, इन्सिडेंट रेनी सरफेसशी जो अँगल तयार केलाय त्याला ग्लासिंग अँगल म्हणतोय. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं, मोनोक्रोमॅटिक लाईट, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम आणि ग्लासिंग अँगल पाहिलं. ठीक आहे. आता आपण काही डायग्राम काढल्या होत्या. डायग्राम मध्ये आपण काय सांगितलंय की समजा लाईट हा समजा एअर मीडियम मधून कुठं चाललाय, डेन्सर मीडियम मध्ये चाललाय. हा सरफेस कोणता आहे, रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. तर हा इन्सिडेंट रे इन्सिडेंट झाला, जिथं इन्सिडेंट झाला तिथं नॉर्मल ड्रॉ करतो. आता लाईट तर काय सरळ जाणार नाही कारण मीडियम चेंज झालेलं आहे. तर ज्यावेळेस लाईट हा एअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातो तर इट इज बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट पेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असतो, कमी असतो. ठीक आहे. सॉरी, अँगल ऑफ इन्सिडेंट इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. का, तर हा जो रिफ्रॅक्टेड रे हा काय झाला, बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. ठीक आहे. आणि सेकंड, जर लाईट हा डेन्सर मीडियम मधून, समजा हा डेन्सर मीडियम आहे आणि इकडे काय आहे, एअर मीडियम आहे. तर डेन्सर मधून लाईट जर एअर मीडियम मध्ये जात असेल तर काय सांगायचं, इट इज बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे आर हा आय पेक्षा काय असतो, जास्त असतो. आर इज ग्रेटर दॅन आय. आता ह्याचा वापर कुठं करत असतो आपण,
टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये करत असतो. ठीक आहे. काय सांगितलं, when ray of light is traveling from air medium into the denser medium, refracted ray bend towards the normal, therefore angle of incident is greater than angle of reflection. And second, when ray of light is traveling from denser medium into the air medium, refracted ray bend away from the normal, therefore angle of refraction is greater than angle of incident. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत आलो, इथपर्यंत आलेलो आहे. आता नंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये आपण लाईट कुठून कुठं पास करत असतो, डेन्सर मीडियम मधून एअर मीडियम मध्ये लाईट पास करत असतो. आता फिगर काढल्यावर तुमच्या लक्षात येईल. आताच आपण काय सांगितलं की लाईट हा डेन्सर मधून जर एअर मीडियम मध्ये गेला तर रिफ्रॅक्टेड रे बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. आता मी काय डायग्राम काढतो, त्याच्यावरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. समजा हे मी बरेचसे काय दाखवलेत, रिफ्रॅक्टिंग सरफेस दाखवलेले. तर इकडं डेन्सर मीडियम आहे प्रत्येक ठिकाणी, आणि वरती काय आहे, एअर मीडियम आहे. लाईट कुठून कुठं जाणार आहे, डेन्सर मधून एअर मध्ये जाणार आहे. जिथून सुरुवात होत असते त्याला आपण फर्स्ट मीडियम म्हणतो, आणि जिकडे जाणार आहे त्याला सेकंड मीडियम म्हणतो. म्हणजे डेन्सर हे फर्स्ट मीडियम आहे आणि एअर मीडियम हे काय आहे, सेकंड मीडियम आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल, μ1, आणि एअर मीडियमचा किती असेल, μ2. प्रत्येक ठिकाणी सेमच येणार आहे. आता हा लाईट इन्सिडेंट केला, जिथं इन्सिडेंट झाला तिथं आपण नॉर्मल ड्रॉ करतोय. ह्या इन्सिडेंट रेनी ह्या नॉर्मलशी जो अँगल तयार केला त्याला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ इन्सिडेंट. द अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडेंट. आता रे हा सरळ स्ट्रेट लाईन मध्ये न जाता काय होईल, इट इज बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक आहे. तर असं प्रत्येक वेळेस आपण अँगल काय करत गेलो, वाढवत गेलो. तर अँगल जर वाढवत गेलो तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा काय होईल, वाढेल. इथल्यापेक्षा इथल्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे. तर समजा हा नॉर्मल आहे, हा इन्सिडेंट रे इन्सिडेंट झाला. जसं आपण अँगल ऑफ इन्सिडेंट वाढू, आता समजा इथं 30 डिग्री आहे अँगल ऑफ इन्सिडेंट, इथं 40 डिग्री आहे, इथं 50 डिग्री आहे. जसं अँगल ऑफ इन्सिडेंट वाढत जाईल तसं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा काय होईल, वाढत जाईल. आणि एक स्टेज अशी येते की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बिकम्स 90 डिग्री. तर इथे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झाला, 90 डिग्री झाला. आता इथल्या अँगल ऑफ इन्सिडेंट पेक्षा आपण जर अजून अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवला तर लाईटचं रिफ्रॅक्शन न होता त्याच मीडियम मध्ये लाईट काय होतो, रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे. म्हणजे इथं समजा ही जी व्हॅल्यू आहे अँगल ऑफ इन्सिडेंटची ती हिथल्यापेक्षा जास्त आहे. आता हिथला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल. बरोबर. आता क्रिटिकल अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडेंटच असतो, पण त्या अँगल ऑफ इन्सिडेंटला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होतो, 90 डिग्री होतो. तेच आपलं पुढचं आर्टिकल आहे, क्रिटिकल अँगल. तर क्रिटिकल अँगल म्हणजे काय, ज्यावेळेस लाईट रे हा डेन्सर मीडियम मधून एअर मीडियम मध्ये जात असतो तर असा अँगल ऑफ इन्सिडेंट की जेणेकरून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होतो, 90 डिग्री होतो, त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल. ठीक आहे. आता हिथला जो अँगल ऑफ इन्सिडेंट आहे हा कशापेक्षा जास्त ठेवायचा आहे, आपल्याला क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त ठेवायचा आहे. असं जर असेल तर लाईटचं रिफ्रॅक्शन न घडून येता त्याच मीडियम मध्ये लाईट काय होतो, माघारी फिरतो. तर हिथं हा रिफ्रॅक्टेड रे होता, हिथं सुद्धा रिफ्रॅक्टेड रेच होता. ठीक आहे. हिथं सुद्धा हा रिफ्रॅक्टेड रेच आहे. म्हणजे जोपर्यंत क्रिटिकल अँगलच्या पेक्षा कमी अँगल ऑफ इन्सिडेंट आहे तोपर्यंत रिफ्रॅक्शन घडून येतं. पण क्रिटिकल अँगल पेक्षा जर अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवला तर लाईटचं रिफ्रॅक्शन न घडून येतं काय घडून येतं, त्याच मीडियम मध्ये लाईट माघारी फिरतो. त्यालाच काय म्हणायचं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. लक्षात आलं.
तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे ज्यावेळेस लाईट हा डेन्सर मीडियम मधून एअर मीडियम मध्ये जातो त्यावेळेस लाईटचं रिफ्रॅक्शन न घडून येता रिफ्लेक्शन त्याच मीडियम मध्ये घडून येतं, त्याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि क्रिटिकल अँगल म्हणजे काय, असा अँगल ऑफ इन्सिडंट म्हणजे ज्यावेळेस लाईट हा डेन्सर मीडियम मधून एअर मीडियम मध्ये जातो त्यावेळेस असा अँगल ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट की जिथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होतो 90 डिग्री होतो, त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल रिप्रेझेंटेड बाय आयसी. तर आता इथं आपल्याला स्नेल्स लॉ वापरावा लागतो. स्नेल्स लॉ काय सांगतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ठीक आहे. आता इथं पहिलं मीडियम डेन्सर आहे आणि सेकंड मीडियम काय आहे, एअर मीडियम आहे. हेच आपण असंही लिहू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. आता μ1 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम जे कोणतं आहे, डेन्सर मीडियम आहे. आणि μ2 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विच इज द एअर मीडियम. आता एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो 1, म्हणून μ2 ची व्हॅल्यू आता इथं आपण असं म्हणूया, बट μ2 इज इक्वल टू 1. का, तर μ2 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर मीडियम विच इज ऑलवेज इक्वल टू 1. आणि त्याचबरोबर इथं अँगल ऑफ इन्सिडंट किती ठेवलाय आपण, अँगल ऑफ इन्सिडंट इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल पेक्षा अँगल ऑफ इन्सिडंट जास्त ठेवल्यामुळं आर ची व्हॅल्यू किती झाली, 90 डिग्री झाली. आता ह्या जर व्हॅल्यू इथं वापरल्या आपण तर काय येईल, ह्याची व्हॅल्यू वापरली 1, आता ह्याची व्हॅल्यू 1 झाली, कम्पेअर करायला कोणीच नाही, म्हणून μ1 च्या ऐवजी काय लिहायचं, इथं वाटल्यास लिहितो मी, μ1 इज इक्वल टू काय लिहूया, नुसतं म्यू लिहूया, म्हणजे 1 अपॉन म्यू इज इक्वल टू साइन आय. आता ग्रेटर ठेवायची गरज नाही, आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नाही पाहिजे, आर किती झाला पाहिजे 90 डिग्री. आर 90 होण्यासाठी आय इज इक्वल टू काय पाहिजे, आयसी पाहिजे. ठीक आहे. व्हेन अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू क्रिटिकल अँगल देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90, म्हणजे आय च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आता, आयसी डिवाइड बाय साइन 90. आर ची व्हॅल्यू किती आली 90 आणि साइन 90 किती असतो 1, म्हणून हे काय येईल, साइन आयसी डिवाइड बाय 1. आता इथं 1 लिहिलं नाही लिहिलं काय फरक पडत नाही, म्हणजे थोडक्यात साइन आयसी आलं. आता आपल्याला आयसी साठी इक्वेशन पाहिजे, तर आयसी इज इक्वल टू काय येईल, हा साइन पलीकडे गेला म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन म्यू. तर हे इक्वेशन कशासाठी आहे, क्रिटिकल अँगल साठी. तर ह्याच इक्वेशनचा ह्या चॅप्टर मध्ये बरेचसे फॉर्म्युले जे आहेत ते 11वीच्या बेसवरच आहेत आणि त्याचाच वापर करून आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम सोडवायचे. वेव्ह थिअरी ऑफ लाईटच्या संदर्भातले काही रे ऑप्टिकचे पण आहेत, ते नंतरचा पार्ट आहे. तर जिथं वेव्ह थिअरी ऑफ लाईटचा संदर्भ आहे तिथं आपल्याला हे फॉर्म्युले यूज करावे लागतील. मग ते क्रिटिकल अँगलचा असेल किंवा स्नेल्स लॉचा असेल किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू इयर किंवा व्हेलॉसिटी म्हणूया किंवा वेव्हलेंथ म्हणूया. मागाशी जे फॉर्म्युले आपण लिहिलते, मागाशी कोणते फॉर्म्युले लिहिलते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू इयर इज इक्वल टू VA अपॉन VG, किंवा वेव्हलेंथ साठी जर लिहिलं तर लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा G. म्हणजे ह्यांचा सुद्धा आपल्याला वापर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करावा लागतो किंवा कधी कधी ह्याचा सुद्धा वापर आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना करावा लागतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलो क्रिटिकल अँगल पर्यंत. नंतर पाहायचं आपल्याला टाइप्स ऑफ वेव्हज. आधी वेव्हज पाहूया. वेव्हज म्हणजे काय असतं, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम. तर मीडियम मध्ये जो काही डिस्टर्बन्स तयार होत असतो त्याला आपण काय म्हणतो, वेव्हज म्हणतो. आता मी जे बोलतो हे तुम्हाला साऊंडच्या माध्यमाने ऐकायला मिळते, म्हणजे ही साऊंड वेव्ह झाली. ठीक आहे. लाईट ही सुद्धा एक वेव्हच आहे. ठीक आहे. तर वेव्हज म्हणजे काय, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम, इट इज कॉल्ड एज वेव्ह.
नाउ देर आर टू टाइप्स ऑफ वेव्ह, मेकॅनिकल वेव्ज अँड नॉन मेकॅनिकल वेव्ज. तर मेकॅनिकल वेव्ज कशाला म्हणायचं? द वेव्ह व्हिच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन. म्हणजे तिला जर एका मीडियम तिला जर प्रोपोगेट व्हायचं असेल तर तिला कशाची गरज असते? मीडियमची गरज असते. समजा मी बोलतोय, हा साऊंड आहे, तर साऊंड हा तुम्हाला ऐकू येण्यासाठी एअर मीडियमची गरज आहे. जर एअर मीडियम नसेल तर साऊंड तुम्हाला ऐकू येणार नाही. म्हणजे वॉटर वेव्ज असतील, साऊंड वेव्ज असतील, वेव्ज ऑन स्ट्रिंग असतील, तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आहेत. अशी वेव्ह की जिच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज असते, त्याला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्ज, नंतर वॉटर वेव्ज, वेव्ज ऑन स्ट्रिंग. ठीक आहे. म्हणजे जर साऊंडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर मीडियमची गरज आहे. मग ती एअर मीडियम असो, सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो. ठीक आहे. कोणतं का व्हायना मीडियम पाहिजे. नंतर नॉन मेकॅनिकल वेव्ज. नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणजे काय? द वेव्ह व्हिच डू नॉट रिक्वायर्ड एनी मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन. तिला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज नसते, तिला म्हणायचं नॉन मेकॅनिकल वेव्ह, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आता ह्याचे एक्झाम्पल काय सांगता येतील? सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल लाईट, किंवा अजून काय? गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज, हे सगळे काय आहेत? नॉन मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आहेत. आता हे सगळं आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. फक्त एक परत इंट्रोडक्शन म्हणून आपण सांगतोय. आपलं चॅप्टरच होता 11वीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. तर मेकॅनिकल वेव्ज म्हणजे अशा वेव्ज की ज्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज आहे. विदाऊट मीडियम त्या जाऊ शकत नाहीत, प्रोपोगेट होऊ शकत नाही. आणि नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणजे काय? अशा वेव्ज की ज्यांना मीडियमची गरज नाहीये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, आणि असेल तरी ते प्रोपोगेट होऊ शकतात. आता समजा लाईट आहे, लाईट ही एअर मीडियम्स मधून सुद्धा प्रोपोगेट होते, सॉलिड मधून होते, वॉटर मधून होते, म्हणजे लिक्विड मधून पण होते, गॅस मधून पण होते. मीडियम पाहिजेच असं नाही, पण मीडियम मधून सुद्धा त्या पास होऊ शकतात. नंतर शेवटचा विषय येतो ट्रान्सव्हर्स वेव्ज. आता त्याच्या आधी हे पाहू, रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. 11वी मध्ये आपण असं एक इक्वेशन लिहिले, व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. हे कशासाठी लिहिले? साऊंड साठी लिहिले. आता हा व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि लॅमडा म्हणजे वेव्हलेंथ आहे. बरोबर. आता आपण लाईट संदर्भात बोलतोय, तर लाईटची व्हेलॉसिटी आपण नेहमी कशाने दाखवतो? कॅपिटल सी नी. फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो? म्यू नी. आणि वेव्हलेंथ कशाने दाखवतो? लॅमडाने. तर सी इज इक्वल टू म्यू लॅमडा. ठीक आहे. दिस इज रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ ऑफ लाईट. ठीक आहे. आता ह्याच्यावरून तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी विचारली तर म्यू इज इक्वल टू काय येईल? सी अपॉन लॅमडा. किंवा लॅमडा जर विचारला तर लॅमडा इज इक्वल टू काय येईल? सी अपॉन म्यू. आता ह्याचा अर्थ काय झाला की हे एकमेकाला कसे येतं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. जर वेव्हलेंथ जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असेल, आणि वेव्हलेंथ जर कमी असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त असेल. ठीक आहे. नंतर आपण पाहूया ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ज. ट्रान्सव्हर्स वेव्हचं आपण एक्झाम्पल काय सांगतो की समजा विहिरीमध्ये पाणी शांत पाहिजे. विहिरीच्या शांत पाण्यामध्ये जर आपण दगड टाकला तर त्या पाण्यावर काय होतात? वेव्स तयार होतात. तर दगड हा खाली जातो आणि वेव्स प्रोपोगेट होतील, आणि त्या पाण्याचे जे पार्टिकल्स आहेत ते जागच्या जागी काय होत असतात? व्हायब्रेट होत असतात. म्हणजे हे जे पाणी असं जातं हे त्याचं प्रोपोगेशन झालं. ठीक आहे. आणि त्या वॉटरचे जे पार्टिकल्स आहेत ते जागच्या जागीच काय होत असतात? अप अँड डाऊन व्हायब्रेट होत असतात. तर ह्यांचं जे एकमेकाची डायरेक्शन आहे ती परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. तर हा ऍक्सिस काय सांगतो? डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. पार्टिकल्स ऑफ मीडियम, जे मीडियम आहे त्याच्या पार्टिकलचं व्हायब्रेशन आहे ह्या ऍक्सिसने. समजा ह्याला आपण काय म्हणूया? वाय ऍक्सिस म्हणूया. आणि हा जो एक्स ऍक्सिस आहे तर हा काय सांगतो? डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स.
ठीक आहे. तर ट्रान्सव्हर्स वेव्हज म्हणजे काय? द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हज. हे जर दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्स वेव्हज, आणि हे जर एकमेकाला पॅरलल असतील तर त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडनल वेव्हज. ठीक आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये क्रेस्ट आणि ट्रक पार्ट असतो, म्हणजे हे असं, या वरच्याला काय म्हणायचं? क्रेस्ट, आणि खालचा जो आहे त्याला काय म्हणायचं? ट्रक. म्हणजे अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रक काय होत असतात? प्रोपोगेट होत असतात. म्हणजे एक ट्रान्सव्हर्स वेव्ह ही एक क्रेस्ट आणि एक ट्रकनी बनलेली असते. ठीक आहे. आणि हे अल्टरनेट प्रोड्यूस होतात. अल्टरनेट ह्याचा अर्थ काय? ही पुढे जर कंटिन्यू झाली तर ट्रकच्या नंतर येतो क्रेस्ट, क्रेस्टच्या नंतर येतो ट्रक. तर एक क्रेस्ट आणि एक ट्रक मिळून एक ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होत असते. ट्रान्सव्हर्स वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल काय? लाईट वेव्ह. ठीक आहे. किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता 11वीला आपण सांगितलंय पहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर. तर आपण असे 3 ऍक्सिस दाखवलेले आहेत. एका ऍक्सिसला काय असते? इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर असतो, दुसऱ्या ऍक्सिसला मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर असतो, आणि हा ऍक्सिस म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. आता थोडं सेपरेशन दाखवायचं म्हणून इथं आपण काय करूया? डॉटेड दाखवूया. तर ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, सेपरेट सेपरेट आहे. आता ह्यांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होईल त्यावेळेस आपल्याला काय मिळते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मिळते. म्हणजे ती आपण कशी दाखवतो? की समजा इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर दाखवलं आणि हे मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर आहे, तर मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर असे, ठीक आहे. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. तर इथं तिघही एकमेकाला कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ आर परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. तर हा जो ऍक्सिस आहे हा काय सांगतो? डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह सांगतो. तर ह्या डायरेक्शनला वेव्हज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज प्रोपोगेट होत असते. ठीक आहे. तर ही लाईट वेव्हज किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ही काय आहे? ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. का? कारण हे एकमेकाला कसे येतं? परपेंडिक्युलर आहेत. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह दाखवण्यासाठी आपण क्रेस्ट आणि ट्रकचा वापर करत असतो. ठीक आहे. आता लॉन्जिट्युडनल वेव्हज. ट्रान्सव्हर्स वेव्हचे काय एक्झाम्पल सांगते त्याला आपल्याला? लाईट वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. अजून काय? वॉटर वेव्हज. पाण्यावर जे काय तरंग तयार होतात, वेव्हज तयार होतात, ते सुद्धा ट्रान्सव्हर्स वेव्हज असतात. किंवा दोरी, आपण दोरी घेतली आणि ती जर हलवली तर तिच्यावर सुद्धा वेव्ह तयार होतात, तर त्या सुद्धा ट्रान्सव्हर्स वेव्हज असतात. ठीक आहे. आता लॉन्जिट्युडनल वेव्हज. लॉन्जिट्युडनल वेव्हज म्हणजे हे एकमेकाला काय असणार? पॅरलल असणार. The direction of vibrations of particles of medium is parallel to the direction of propagation of waves is called as transverse wave. एक शब्दाचा फरक आहे. ट्रान्सव्हर्स मध्ये परपेंडिक्युलर आणि लॉन्जिट्युडनल मध्ये पॅरलल आहे. आता लॉन्जिट्युडनल वेव्ह दाखवायची असेल तर आपण कशी दाखवतो? कॉम्प्रेशन. हे कॉम्प्रेशन झालं आणि हे रिअर फ्रॅक्शन झालं. तर हे कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन हे अल्टरनेटली काय होत असतं? प्रोपोगेट होत असतं. आता कॉम्प्रेशन कशाला म्हणायचं? जिथं मीडियमच्या पार्टिकलची गर्दी झालेली असते, ठीक आहे, त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. द रिजन इन द मीडियम ऍट विच पार्टिकल मीडियम्स आर क्राउडिंग. क्राउडिंग याचा अर्थ गर्दी. तर इथं पार्टिकलची गर्दी झालेली असते आणि इथं पार्टिकल एकमेकापासून विरळ असतात. रिअर फ्रॅक्शन याचा अर्थ विरळ आणि कॉम्प्रेशन याचा अर्थ गर्दी. तर एक कॉम्प्रेशन आणि एक रिअर फ्रॅक्शन मिळून काय तयार होत असते? एक लॉन्जिट्युडनल वेव्हज तयार होत असते. आता लॉन्जिट्युडनल वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल काय? साऊंड वेव्हज. साऊंड वेव्हज ही काय आहे? लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. आणि लाईट वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे काय आहेत? ट्रान्सव्हर्स वेव्हज आहेत. बरोबर. आणि अजून एक महत्वाचं स्टेटमेंट काय? की लाईटची एअर मीडियम मध्ये व्हेलॉसिटी काय असते? मॅक्झिमम असते. ज्यावेळेस लाईट हा एअर मीडियम मधून जात असतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते
लाईट एअर मीडियम इतकी व्हेलॉसिटी लाईटची कुठंच नसते. सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी एअर मीडियम मध्ये असते. आणि मीडियम जर बदललं तर व्हेलॉसिटी काय होत असते, कमी होत असते. म्हणून आपण एक स्टेटमेंट सांगतो की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. ठीक आहे. तर आज आपण जे काय पाहिलं हा पूर्ण सगळा इंट्रोडक्शन पार्ट आहे, जो आपल्याला पुढं कुठं ना कुठं यूज करावा लागणार आहे. उद्या मी जर तुम्हाला शिकवताना सांगितलं की समजा वेव्ह इज लाईट वेव्ह इज ट्रान्सव्हर्स वेव्ह, तर तुम्हाला ती लिंक लागली पाहिजे की नेमके ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय. किंवा एखाद्या चॅप्टर मध्ये मी साऊंड इज लॉजिट्युडनल वेव्ह, तर हे सगळं 11वीच पार्ट आहे, पण हा आपल्याला माहित पाहिजे. आता बराच आपला गॅप पडलेला आहे अभ्यासामध्ये, त्याच्यामुळे हे परत एकदा रिपीट केलं. हे शब्द वारंवार ह्या चॅप्टर मध्ये येणार आहेत. क्रिटिकल अँगल येणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन येणार आहे, स्नेल्स लॉचा संदर्भ येणार आहे. तर त्याच्यामुळे आपण हे आज काय पाहिलं, इंट्रोडक्शन पाहिलं. आता उद्याच्या लेक्चरला आपण जो मेन चॅप्टर आहे आपला वेव्ह ऑप्टिक्स तो चालू करूया. आता तुम्ही एक काम करा, तोपर्यंत आपण 11वीला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चॅप्टर पाहिलाय, त्याचा व्यवस्थित स्टडी करा. आणि ह्या चॅप्टर मध्ये ऑप्टिक्सचा पण काय भाग आहे, तर आपण 11वीला ऑप्टिक्स सुद्धा पाहिलेलं आहे, जिथं लेन्स आणि मिररचा कन्सेप्ट आहे, त्याचा सुद्धा आपल्याला इथं वापर करायचा आहे. मग 11वीला आपण टेलिस्कोप सुद्धा पाहिलेलं आहे, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, तर त्याचे सुद्धा कन्सेप्ट इथं डीप मध्ये दिलेले आहेत. तर जे काय 11वीमध्ये आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि रे ऑप्टिक्स हे 2 चॅप्टर झालेत, त्याचं काय करा, प्रिपरेशन करा. उद्याच्या लेक्चरला आपण काय करूया, मेन जो चॅप्टर आहे आपला तो चालू करूया. ठीक आहे.